आज राहुल गांधी यांच्या विरुद्ध कोर्टाने शिक्षा सुनावली आहे। 2 वर्ष शिक्षाचं प्रावधान केलं गेलं आणि खरं तर आज संपूर्ण ओबीसी समाज आणि खास करून देशातल्या ओबीसी समाजातील एक मोठा तेली समाज, या समाजातनं देशभर राज्यभर प्रतिक्रिया येत आहे की राहुल गांधींनी मोदीजींना चोर म्हणून जी टिप्पणी केली होती, अर्बाबच्या भाषेमध्ये जी टिप्पणी झाली होती, त्या टिप्पणीचा तेव्हाही जेव्हा राहुल गांधी बोलले तेव्हाही, आणि खरं तर आता न्यायालयाने जी शिक्षा दिली आहे, खरं तर या शिक्षेपेक्षाही जो समाजाचा मोठा अपमान राहुल गांधींनी केला तो न्यायालयाच्या निर्णयाने त्या ठिकाणी आपल्या समोर आला आहे। आणि त्यामुळं ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करणारे राहुल गांधी यांच्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार आहे। आणि खरं तर हे इतके त्या ठिकाणी निर्लज्ज झाले आहे की न्यायालयाने निकाल दिल्यावर न्यायालय हे दबावाखाली काम करतं, असे अनेक काँग्रेसच्या नेत्याच्या टिप्पण्या झाल्या आहेत। जे मोदीजींना ओबीसी समाजाच्या एका मोठ्या नेत्याला, जे देशाचे पंतप्रधान आहेत, अशा व्यक्तीला जातीवाचक त्या ठिकाणी शिवीगाळ करायची, भर सभेत शिवीगाळ करायची, व्यक्तिगत मागासवर्गीयाचा अपमान करायचा, तेली समाज म्हणून त्यांचा अपमान करायचा गुजरातमध्ये। आणि त्यांच्या विरुद्ध जेव्हा हा निकाल आला तेव्हा कोर्टाला सुद्धा अपमानित करायचं। आज काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कोर्टाला अपमानित केलं। जेव्हा काँग्रेसच्या बाजूने एखादा निकाल लागतो तेव्हा लोकशाही असतं, आणि जेव्हा काँग्रेसच्या विरुद्ध निकाल लागतं तेव्हा हुकुमशाही होतं, तेव्हा त्या ठिकाणी सरकारचं दडपण असतं। आणि त्यामुळं या देशातला संपूर्ण ओबीसी समाज, या देशातला संपूर्ण तेली समाज हा राहुल गांधीचा निषेध व्यक्त करताय। आणि राहुल गांधी हे कुठल्याही कोर्टात गेले पुढच्या, तर ज्या पद्धतीने सार्वजनिक स्वरूपात मोदीजीवर त्यांनी अर्वाच्य पद्धतीने अपमान केलाय, तो देशाचा, महाराष्ट्राचा ओबीसी समाज कधी सहन करणार नाही। आणि जे काँग्रेसचे नेते आज न्यायालयावर टिप्पणी करताय, न्यायालयाचा अपमान करताय, खरं तर न्यायालयाचा अवमान करण्याच्या त्यांची जी प्रवृत्ती सुरू आहे आजही, त्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे। कारण त्यांनी न्यायालयावर थेट आरोप केले आहेत, न्यायालयाच्या आदेशावर आरोप केले आहेत, न्यायालयाच्या भूमिकेवर आरोप केले आहेत। न्यायालयाने जे खरी शिक्षा दिली राहुल गांधीला त्यावर त्या ठिकाणी आक्षेप घेतात आहे। कुठल्याही कोर्टाच्या निकालावर आक्षेप घेता येत नाही, वरच्या कोर्टात जावं लागतं। पण वरच्या कोर्टात तुम्हाला न्याय मिळणार नाही, तुम्हाला माहिती आहे। कारण तुम्ही मोठ्या रॅलीमध्ये, जाहीर रॅलीमध्ये मोदीजींचा जातीवाचक शब्द वापरून अपमान केलाय। आणि या जातीवादी भूमिकेला आम्ही कधी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ही जातीवादी प्रवृत्ती ठेचून काढणार आहोत। राहुल गांधीच्या या वक्तव्याला खऱ्या अर्थाने आम्ही महाराष्ट्रभर निषेध करणार आहोत। आणि आपल्या माध्यमातून काँग्रेसच्या बगलबच्चे जे आहेत
ज्यांनी मोदीजींचा अपमान केला, त्यांना चोर म्हटलं, समाजाचा अपमान केला, जातीचा अपमान केला, या प्रवृत्तीला झोडून काढून खरं तर यांचा खरा चेहरा म्हणजे इतक्या खालच्या नीच स्तरावर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर समाज जे करायचं ते करेलच. ते एका समाजातले येतात, तेली समाजातले येतात. तेली समाज जो काही निषेध करत तो करतोच आहे. पण ओबीसी समाजातला एक मोठा घटक म्हणून आणि इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय लेवलवर ज्यांनी आपलं या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांच्या कर्तृत्वाने मोदीजींनी आपल्या कर्तृत्वाने भारत देशाचा ठसा उमटवला. इतक्या मोठ्या नेतृत्वावर आणि अशा नेतृत्वाच्या विरुद्ध जातीवाचक शिवा देणे म्हणून त्या ठिकाणी कोर्टाने त्यांच्याविरुद्ध शिक्षा सुनावली आहे. खरं तर आम्हाला न्याय मिळाला आहे. आज ओबीसी समाजाला न्याय मिळाला कोर्टाच्या माध्यमातून. आणि हा न्याय पुढच्या काळात टिकून राहील. नक्की एक दिवस ते सुप्रीम कोर्टापर्यंत जरी लढले तरी राहुल गांधी हे एक दिवस जेलमध्ये जातीलच. कारण त्यांनी खरं तर ओबीसी समाजाला अपमान केला आहे आणि हा समाज सुद्धा त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर, जितेंद्र आव्हाड असे म्हणाले की राहुल गांधींना जरी शिक्षा झाली तर ते माफी मागणार नाहीत. त्याने थोडक्यात सावरकरांना डिवचलंय. हे अत्यंत नीच आणि वाईट वक्तव्य केलं आहे. पुन्हा काँग्रेसचे नेते न्यायालयाबद्दल त्या ठिकाणी अपमानित करून न्यायालयाबद्दल काही आक्षेपाने बोलतात आहे. एकडे जितेंद्र आव्हाड या पद्धतीने बोलत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तर बोलताच आहे. पण यांना आज्ञा उद्या यांच्या धमक असेल तर यांनी वरच्या कोर्टात जे गेले आहेत, वरच्या कोर्टात ही परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण जाहीर आहे, त्यांनी जाहीर पद्धतीने त्या ठिकाणी जातीवाचक शब्द बोललेले आहेत, वाईट बोललेले आहेत. आणि त्यामुळं जितेंद्र आव्हाड सारखे जेवढे बगलबच्चे आहेत खरं तर आता त्यांना सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये ओबीसी समाज आणि हा समाज सोडणार नाही. खरं तर जातीवाचक बोलणे, एखाद्या नेत्याबद्दल अवाच्य बोलणे हे खरं तर न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो अभिमानास्पद आहे, अभिनंदनीय आहे. आणि जितेंद्र आव्हाडने सुद्धा माझी या ठिकाणी त्यांना सूचना आहे, तुम्ही जर त्या ठिकाणी जास्त आता ओबीसी समाजाबद्दल आणि त्या ठिकाणी एका समाजाबद्दल तुम्ही जर टिप्पणी कराल तर तुमच्याही मतदारसंघामध्ये आम्ही आंदोलन करू. काँग्रेस जेल भरो आंदोलन करते, नाना पटोलेमध्ये आम्ही जेल भरो आंदोलन करू, काय हानिकारी नसेल. नाही, कशासाठी जेल भरो आंदोलन करताय? तुम्ही मोदीजींना त्या ठिकाणी अर्वाच्य बोलले आहे, तुम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक सभेत बोलले आहे आणि तुमच्या विरुद्ध आंदोलन करू. आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पेटवतोय. खरं तर त्यांच्या विरुद्ध निकाल आला आहे, त्यांनी जाहीरपणे बोलले आहेत आणि पुन्हा ते न्यायालयावर आक्षेप घेतात आहे, न्यायालयाचा अपमान करताय. न्यायालयाविरुद्ध लढायचं तर वरच्या कोर्टात जावं लागतं. पण सकाळपासून जे बघतो आहे मी, मला प्रेस घ्यायची गरज नसती पडली. पण ज्या पद्धतीने ते टीका टिप्पणी करताय, ज्या पद्धतीने पुन्हा अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलतात आहे, म्हणूनच या ठिकाणी प्रेस घेण्याची आवश्यकता भासली. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू. आणि यानंतर या काँग्रेसच्या नेत्यांना आणि राहुल गांधीला हा समाज सोडणार नाही, ओबीसी समाज सोडणार नाही. कधी हे आंदोलन होणार, कशा प्रकारे आंदोलन होणार? लवकरच आम्ही आंदोलन सुरुवात करतोय, आपल्याला दिसेल. पण आम्ही या ठिकाणी काँग्रेसची भूमिका बघत होतो, ते माफी मागतील. खरं तर आज राहुल गांधींनी न्यायालयाचा निकाल येताच मोदीजीची माफी मागितली पाहिजे होती मोठ्या मनाने, की होय माझं चुकलं होतं, न्यायालयाने मला सजा दिली आहे. आज त्यांचं ते कर्तव्य होतं, पण उलट मुजोरी करतायत आणि न्यायालयाला सुद्धा ते त्या ठिकाणी काउंटर करतायत, न्यायालयाला सुद्धा ते कटघळ्यात उभं करतायत. आणि म्हणून हा तर त्या ठिकाणी हुकुमशाहीचा कळत झालाय. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पुढच्या काळामध्ये उद्यापासून आंदोलनाची सुरुवात होणारच आहे. सामाजिक दृष्ट्या होईल, भारतीय जनता पार्टी सुद्धा आंदोलन करेल. पण संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध व्यक्त करणार आहोत. सर, काँग्रेस असं देखील म्हणत आहे की देशात लोकशाही राहिलेली नाही, आजचा निकाल त्याचाच परिणाम दिसतोय. नाही, लोकशाही काँग्रेसने कधी, ते इंदिरा गांधीचा संस्कार होते, ते स्वर्गीय इंदिरा गांधीच्या संस्कारात ते जगतात आहे म्हणून त्याला वाटतं. त्यांनी ती हुकुमशाही जीवनभर त्यांच्या अंगात आली होती. या देशात आणीबाणी सुद्धा त्यांच्याच काळात लागली. म्हणजे आणीबाणीचं रक्त असणारे ते काही देशाला लोकशाही कधीच त्या ठिकाणी ठरू शकत नाही, ज्यांनी आणीबाणी लावली.
मोदीजींनी तर या देशात खरी लोकशाही आणली आहे. मोदीजींनी संसदेला नमस्कार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एक गीता म्हणून त्या ठिकाणी काम करतात आहे. खरी लोकशाही मोदीजी करतायत. आणि त्यामुळं जे आता त्यांना जेल झाली, त्यांना नामुष्की आली, त्यांना माफी मागण्याची पाळी निर्माण झाली, त्यांना कोर्टात सजा झाली आणि म्हणून आता चेहरा लपवण्याकरता खरं तर हे आंदोलन करताय आणि या पद्धतीची टीका टिप्पणी करताय. पण भारतीय जनता पार्टी मात्र आणि ओबीसी समाज राहुल गांधीला सोडणार नाही. सर, आज विधानभवनात एक आगळेवेगळे चित्र पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले आणि यानंतर राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू आहे. कुठे मनोमिलन होतंय का? खरं तर हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत. ही रीत आतापासून नाही आहे. तर लोकशाहीची जेव्हा लोकशाही आपल्या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने मिळाली, महाराष्ट्राचे पूर्वीपासून संस्कार राहिले आहेत की विरोधी पक्षाचे दोन नेते समोरासमोर जेव्हा येतात, एकत्र येतात, तेव्हा चांगल्या बाबी, चांगल्या भूमिकेतनं एकामागे चर्चा करतात. जरुरी थोडी आहे राजकीय चर्चा करतात, पारिवारिक चर्चा करतात, हस्त आंदोलन करतात, सोबत एकामेकाच्या सोबत चर्चा करतात. राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. पण उद्या कोणी आलं समोर तरी त्या ठिकाणी असंच संस्कार महाराष्ट्राचे असले पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा असं वाटतं की महाराष्ट्र जे विकासाकरता समोर नेला पाहिजे ते दोन्ही पक्षाची जबाबदारी आहे. सत्ताधारी पक्षानं सत्ता म्हणून महाराष्ट्राला न्याय दिला पाहिजे, विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षाने विधायक भूमिका निभावली पाहिजे. जसं काल राज ठाकरे साहेबांनी एक लक्षात आणून दिलं की अशा अशा पद्धतीचं सार्वजनिक स्थळावर अतिक्रमण होत आहे, त्या अतिक्रमणाबद्दल सरकार काही करणार आहे का? सरकार जर करणार नसेल तर आम्ही काय करू? त्यांनी त्यांच्या भाषेत जे बोलले. पण सरकार किती संवेदनशील आहे. तातडीनं एकनाथजी देवेंद्रजींनी दखल घेतली, अभिनंदन केलं पाहिजे त्या सरकारचं. जर हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतं त्यांनी कधीच दखल नसती घेतली राजसाहेबांच्या बोलण्याची. तर यापूर्वी असंच झालं. राजसाहेबांनी अनेक भाषणामध्ये अनेक मुद्दे सरकारला सांगितले, कधीच सरकारने राजसाहेबांच्या कोणत्याही बोलण्याला त्या ठिकाणी पुढे नेलं नाही. पण देवेंद्रजी एकनाथजींनी कालच्या काल अशा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या व्यवस्थेला आणि अतिक्रमणाला त्या ठिकाणी बांधलेल्या मजारला त्या ठिकाणी काढण्याचं काम केलं. त्यांनी सांगलीबद्दलही सांगितलं. आणि एककडे त्यांनी तर महाराष्ट्रामध्ये राहणारा मुस्लिम समाज असेल, देशात राहणारा मुस्लिम समाज असेल, जावेद अख्तराच्या भूमिकेत जो असेल त्यांचं त्यांनी स्वागतही केलं आहे. तर मला असं वाटतं की आपले संस्कार हे असेच आहे जे देवेंद्रजी आणि उद्धवजींनी दाखवले. पण उद्धवजीला जो धोका आहे, जो राजसाहेबांनी सांगितला की आजूबाजूचे जे 4-5 लोक आहेत ज्यामुळं उद्धवजी त्या ठिकाणी आणि त्यांची शिवसेना ही लयास गेली. सकाळचा भोंगा 9 वाजता जर बंद झाला तर महाराष्ट्रात चांगले दिवस येतील, विरोधी पक्षही म्हणून चांगलं काम करेल. काल गुढीपाडव्याच्या दिवशी सिल्लोडमध्ये म्हणजे कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये एका शेतकरी आत्महत्याने आत्महत्या केलेली आहे. भाजपची भूमिका काय आहे शेतकरी आत्महत्या? नाही, शेतकऱ्यांनी खरंच आत्महत्या करू नये. माझी विनंती आपल्या माध्यमातून राज्याच्या संपूर्ण शेतकऱ्याला आहे. अत्यंत संवेदनशील सरकार आलं आहे. दोनही नेते देवेंद्रजी एकनाथजी हे अत्यंत गरिबीतून काम करणारे लोक आहेत. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा हृदय आणि दुःख समजणारे लोक आहेत. डोळ्यात अश्रू आलं ते पुसणारे लोक आहेत. आणि दोनही नेते हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राकरता अभिमान आहे, आमच्याकरता अभिमान आहे, महाराष्ट्राकरता अभिमान आहे. या दोनही नेत्याकडे एखादी गोष्ट पोहोचली तर शेतकरी बंधूचे अश्रू पुसले जातील. आत्महत्या करण्याचा जो प्रयत्न येतो किंवा होतो तेव्हा तो अडचणीत असतो म्हणून येतो. एकदा तरी माझ्या शेतकरी बांधवांनो, ज्यांना असं वाटतं की या मानसिकतेत जे गेले आहे असं जाऊ नये, कुणी आत्महत्या करू नये, पण अशी मानसिकता ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणी एक तरी वेळा तरी सरकारला संधी द्यावी, एक तरी वेळा कोणतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संधी द्यावी की बाबा आमचा न्याय होणार की नाही होणार आहे, आम्हाला त्या ठिकाणी न्याय भेटणार की नाही भेटणार. तर सरकारकडे काय 10 डोळे नाही आहे की इथे काय चालू आहे तिकडे काय चालू आहे. कुणालाही, कुणाची सरकार असो, सरकारपर्यंत पोहोचलं, सरकारपर्यंत आलं, तेही संवेदनशील सरकारपर्यंत आलं, देवेंद्रजीकडे किंवा एकनाथजीपर्यंत आलं, ते न्याय देणार नाही असं होऊ शकत नाही. ते सत्तेमध्ये असो की नसो, स्वभावातच न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघांच्या स्वभावातच नाही, सरकारचं व्यक्तिगत तरी मदत करतात. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे.
सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या ज्या काही भावना असतील त्या सरकारकडे पाठवाव्या. आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेल, जर सरकारकडे पाठवल्या असतात एखाद्या आम्हालाही पाठवा, आम्ही सरकारकडनं न्याय देण्याकरता प्रयत्न करू, पण कुणी आत्महत्येकरताकडे जाऊ नका अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करणार आहे. राज ठाकरेंच्या कालच्या सभेवर आता काँग्रेस असेल राष्ट्रवादी टीका करते. राज ठाकरे कुणाची तरी स्क्रिप्ट वाचत होते आणि त्यातूनच सगळ्या गोष्टी आज दिसतात. असं आहे की राज ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणे, कालच्या राज ठाकरे साहेबांच्या भाषणामध्ये त्यांनी सर्वच पक्षाला वेगळ्या पद्धतीच्या सूचना दिल्या. भाजपलाही दिल्या, काही टिप्पणी भाजपवरही केल्या, काही टिप्पणी एकनाथ शिंदेवरही केल्या, काँग्रेसवरही केल्या, राष्ट्रवादीवर केल्या. खरं तर जेव्हा त्यांच्या विरुद्ध जातं त्यांनी खरी कुणी बाजू मांडली, शिवसेना का तुटली याच्याबद्दल त्यांनी खरी बाजू मांडली, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसावर कसा अन्याय झाला ही बाजू मांडली. हे खरंच आहे की देवेंद्रजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मोदीजी आणि अमित भाईच्या स्टेजवर त्यांनी जाहीरपणे या राज्यातल्या जवळपास 13 कोटी जनतेपैकी जवळपास 4 कोटी जनतेने देवेंद्रजी एकनाथजीच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोदीजींच्या आणि अमित भाईच्या सभा ऐकल्या. त्यावेळी तुम्ही डायसून असताना तुम्ही तात्काळ तिथे उभं का झालं नाही की भूमिका अमान्य आहे, तुम्ही आमच्या 4 कमऱ्यामध्ये. आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो, अमित भाई 4 कमऱ्यामध्ये जाऊन कुठेतरी एकट्यात बसून निर्णय करणारे नेते नाही आहे. जे बोलायचं ते समोर बोलतात. मी त्यांचा स्वभाव आणि देशाने स्वभाव बघितला आहे. अमित भाईला तुम्ही 4 कमऱ्यामध्ये बसलो होतो ना, आमची चर्चा झाली होती असं बोलून तुम्ही पुन्हा अविश्वास तयार केलाय. अमित भाई असे कधी बोलत नाही, बोलताना प्रेस कॉन्फरन्स घेतात, सांगतात हे आम्ही ठरवलं, हे आम्ही करतोय. आणि मग तुम्ही राज ठाकरेंनी खरं सांगितलं की देवेंद्रजीला मुख्यमंत्री म्हणून जेव्हा सांगत होते तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी डायसवर होते तरी बोलले नाही. आता हे खरं बोलणं म्हणजे स्क्रिप्ट आहे का? म्हणजे राज ठाकरेंनी खरं बोललं म्हणजे स्क्रिप्ट आहे, भाजपने शिवाय दिला म्हणजे बरोबर आहे. त्यांनी कालची भूमिका काही कोणा विरुद्ध मांडली नाही. सरकारचं काम केलं पाहिजे. एकनाथ शिंदेवरही बोलले की उद्धव ठाकरे सभा घेतात त्या ठिकाणी तुम्ही कशाला सभा घेता, कशाला तुम्ही महाराष्ट्राचं विकासाचं काम करा, अनेक गोष्टी बोललेत ते. त्याच्यामुळं त्यांच्या गोष्टी ज्या त्यांना झोंबल्या आहेत. खरं तर महत्वाचं काय झोंबलं, शिवसेना जे त्या ठिकाणी तुटली त्याबद्दलचं उदाहरण त्यांना झोंबलं आहे. राज्यसभेला जावं लागलं, छगन भुजबळाला जावं लागलं, नारायणाला जावं लागलं, एकनाथ शिंदेला जावं लागलं, 40 लोकांना जावं लागलं. आणि एवढे सारे चुकीचे आहेत का? मग खरं तर त्याच्याबद्दल त्यांना झोंबली आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा चेहरा उघडा पडला आहे. आणि म्हणून खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी टीका करते त्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिली ते खरं राज ठाकरेंनी सांगितलं. आणि म्हणून खऱ्या गोष्टीवर ते आपली भूमिका या पद्धतीत मांडणार ती त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला मात्र कळलं आहे की या महाराष्ट्राला कोणी धोका दिला, या महाराष्ट्राच्या मॅन्डेटची कशी बदमाशी झाली. देवेंद्रजीला मुख्यमंत्री होऊ न देणे हा एकमेव अजेंडा ठेवून कसं देवेंद्रजीला दूर ठेवण्यात आलं, या महाराष्ट्राला 2.5 वर्ष कसं विकासाच्या दूर करण्यात आलं, सारं जनतेने आता ऐकलं आहे. आणि त्यामुळे जनता 2024 मध्ये योग्य निर्णय घेईल असं मला वाटतं. मग राहुल गांधीच्या विषयावर प्रश्न की राहुल गांधींच्या बाबतीत तुम्ही म्हणाल कोर्टाचा अवमान होतोय, तर भाजप काही अधिकृत प्रयत्न करणार का जे अवमान करतात त्यांच्यावर? होय, आम्ही तक्रार करणार आहोत. महाराष्ट्रात सरकार कडून आहे की महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे, तर गृहमंत्र्यांना तुम्ही निर्णय देणार का की गुन्हे दाखल करा किंवा गड्डेबाम कोर्टसाठी न्यायालयात जाणार का? आम्ही हे करणारच आहोत. आम्ही रस्त्यावरही आंदोलन करणार. आम्ही ओबीसी समाजाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार. आम्ही न्यायालयाचा अपमान होतो हे त्या ठिकाणी गृहमंत्र्याला कळवणार आहे. मी स्वतः गृहमंत्र्याच्या आज रात्री 9 वाजता भेटणार आहे आणि देवेंद्रला सांगणार आहे की यांचे सर्वांचे आज जे काही भाषणं काढा, आज सर्वांचे भाषणं काढा. न्यायालयाचा अपमान करणारे भाषणं केले, मोदीचा अपमान करणारे भाषणं केले आहेत. आणि त्यामुळं एक ओबीसी मागासवर्गीय समाजातला नेता जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो, एक त्या गुजरातमधल्या तेली समाजाचा एक त्या ठिकाणी एक छोटा नेता इतका मोठा होतो, राहुल गांधी सारख्या उच्चवर्णीय लोकांना ते पसंत येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज संपूर्ण देशामध्ये एक तीव्र भावना निर्माण झाली आहे. खरं तर सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की आज त्यांनी माफी मागायला पाहिजे होती आणि त्या ठिकाणी कोर्टाचा न्याय तो मान्य करायला पाहिजे होता. पण उलट त्यांनी कोर्टाला
खरं तर कोर्टाला अपमानित केलं, कोर्टाला कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्याही त्या ठिकाणी अनेक स्टेटमेंट केले आणि या सर्व स्टेटमेंट आम्ही जमा करू आणि कोर्टाचा अपमान झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडू. दुसरा विषय आहे की मनसेने काल राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर आपल्याला लक्षात आलं, म्हणजे रात्री काल 10 वाजता सभा संपली आणि सकाळी 8 वाजता लगेच कारवाई होती. म्हणजे जसं काही कारवाई आधी ठरली की आणि मग ते उल्लेख केला किंवा मागणी झाली मग कारवाई झाली, अशा पद्धतीचं काही साठवणूक आहे का? कारण रात्रीचं 10 नंतर ऑफिस बंद होते, कालची सुट्टीचा दिवस आहे, आज 8 वाजता कारवाई कशी काय होऊ शकते? असं आहे की उद्धव ठाकरे जसं म्हणलं की स्क्रिप्ट आलं म्हणून झालं, तसं काही स्क्रिप्ट आलं म्हणून कारवाई झाली का? असं आहे की जर किती वाजता कोणी लहान असो की मोठा असो, राजसाहेब असो की त्यातला छोटा कार्यकर्ता असो, इतकी गंभीर बाब जेव्हा निदर्शनास सरकारच्या जाहीरपणे आणताय कोणी आणि महाराष्ट्राची 13 कोटी जनता ऐकताय, तो व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहे. तुमचं काय म्हणणं आहे की 3 महिन्यांनी कारवाई करायला पाहिजे का? तुमचं असं म्हणणं आहे का? नाही, मग नाही, हे सरकारचं दुर्लक्ष नाही, सर्वात महत्वाचं महानगरपालिकेचा अपयश आहे. महानगरपालिकेचा अपयश आहे. महानगरपालिका कुणाजवळ होती? मागच्या 2.5 वर्षामध्ये काय काय प्रकरण झाले महानगरपालिकेच्या माध्यमातून, कुणाकुणाला संरक्षण मिळालं, कुठल्या कुठल्या कबरेला संरक्षण मिळालं, तसंच ते संरक्षण यांना मिळालं. आणि जेव्हा ही बाब लहान अधिकाऱ्यांनी लपवली, लहान प्रशासनाने लपवली, जेव्हा लहान प्रशासन लपवतं, खालचं प्रशासन लपवतं, एक नेता किंवा एक त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून राजसाहेब मागतात आणि जनतेसमोर जेव्हा इतकं मोठं स्क्रिप्ट त्यांनी केलं, तयार केलं, हे मोठं व्हिडिओ त्यांनी दाखवला, मग किती दिवस वाट बघायची? ही कारवाई महापालिकेने नाही, कलेक्टरनी केलेली, मेरिटाईम बोर्डाने केलेली आहे. हो, तर महापालिका जेव्हा त्यांच्या लक्षात आल्यावर महानगरपालिकेच्या काळात ही कारवाई झाली नाही किंवा आता झाली नसेल, हो ना, मग त्याला काय विलंब लावायचा? कशाला विलंब लावायचा? कशाकरता विलंब लावायचा? जर इतकी मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली असेल, सांगलीमध्ये आली, सांगलीमध्ये कारवाई सुरू झाली. खरं तर अशा घटना ज्या जेव्हा त्या सार्वजनिक होतात, त्या सरकार संवेदनशील होतात आणि संवेदनशील सरकार जर असेल तर तात्काळ निर्णय केला पाहिजे. मी तर म्हटलं रात्री 12 वाजता पडायला पाहिजे होती, 8 वाजता उशीर झाला. जशी कारवाई झाली, आजची जशी कारवाई झाली, तसं मग राज्यात जी काही प्रार्थना असतील सर्वधर्मियांची, जिथे अनधिकृत बांधकाम किंवा काही केलं असेल तर सगळ्याचं तुम्ही पाहणी करण्याचं विनंती सरकारला करणार का? असं आहे, ज्या ठिकाणी नियम, पुन्हा राज ठाकरेंनी सांगितलं मग कारवाई, किंवा कोणीतरी दुसऱ्या कोणी सांगितलं तर असं न होण्यासाठी ज्या ठिकाणी मला वाटतं जे सरकार या ठिकाणी अस्तित्वात आहे, ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे रस्त्यावर, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सार्वजनिक स्पॉट आहे, जिथे परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अशा कुठल्याही समाज, मी काही एका समाजाला त्या ठिकाणी सांगणार नाही, पण ज्या ठिकाणी धार्मिक भावना दुकानं जातील, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्पॉट आहे, त्या ठिकाणी असे अतिक्रमण होऊ नये आणि केले असते तर ते तात्काळ सरकारने काढले पाहिजे. यापूर्वी आम्ही बोललोच आहे. नागपूरमध्ये मी परवा व्हिडिओ दाखवला एक, नागपूरमध्ये मी गृहमंत्र्याला एक व्हिडिओ दाखवला. खरं त्याच्यावरही कारवाई होणार आहे. ते कुणा समाजाचा महत्वाचा नाही आहे, पण डीपी रोडवर तुम्ही अतिक्रमण कराल, तिकडं रोड तयार झाला, इकडं रोड तयार झाला, मधात अतिक्रमण आहे, दोन्ही म्हणजे इतका 10 कोटीचा रस्ता बांधला झाला आणि मधात अतिक्रमण आहे. खरं तर हे बरोबर नाही आहे, कुणाही समाजाचं असेल, कुणाही समाजाचं. पण मी तर सरकारचं अभिनंदन करेल, तुम्ही 8 वाजता बद्दल रात्री 12 वाजता कारवाई केली पाहिजे होती. खरं तर रात्री उशिरात समुद्रात जाता येत नाही, बरोबर आहे, 8 वाजता नाही, रात्री 12लाच कारवाई केली पाहिजे होती. पण माननीय देवेंद्रजीचा आभार मानतो, एकनाथजीचा, की सकाळी 8 वाजता, कारण समुद्रात शेवटी रात्र असतं, रात्री कारवाई करता येत नाही, पण सूर्य उगवला आणि कारवाई झाली, याचं तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे. लोकसत्ताही अभिनंदन करेल अशी आशा करतो. बावनकुळे जी, आप लोग कांग्रेस के खिलाफ किस तरीके से आंदोलन करने वाले पूरे प्रदेश भर में, और क्या वजह रही जिसके कारण बीजेपी को आंदोलन करना पड़ रहा है? देखिए, राहुल गांधी ने जिस प्रकार से सार्वजनिक रूप से मोदी जी का, एक ओबीसी नेता का, एक गुजरात में तेली समाज के एक नेतृत्व करने वाले छोटे, वहां पर मोदी जी का नेतृत्व तेली समाज से बिलोंग करता है, क्योंकि तेली समाज करके बड़े नहीं, ओबीसी समाज के नेता है और देश के हमारे प्रधानमंत्री है, देश के प्रधानमंत्री है. ऐसे सामाजिक ओबीसी समाज से जुड़े हुए हमारे मोदी जी, इनके ऊपर जिस प्रकार से सार्वजनिक रूप से आरोप किया गया, सार्वजनिक रूप से चोर कहा गया, इसके अलावा भी अलग अलग प्रकार के शब्द का वापर किया गया जो मैं यहां बोल नहीं पाऊंगा. ऐसे शब्दों का वापर करने वाले राहुल गांधी पर जब कोर्ट सुनवाई करता है और कोर्ट सजा सुनाता है,
तब मेरे जैसा कार्यकर्ता अगर रहता तो तुरंत माननीय मोदी जी की माफी मांगता था। लेकिन राहुल गांधी ने वो नहीं किया। उनके बगल बच्चे उल्टा आंदोलन कर रहे, उनके बगल बच्चे उल्टा कोर्ट को क्रिटिसाइज कर रहे, उनके बगल बच्चे उल्टा कोर्ट को बोल रहे कि कोर्ट सरकार के प्रेशर में है। जब उनके फेवर में कार्रवाई होती है तो कोर्ट लोकशाही से चलता है, जब उनके खिलाफ हो जाता है तो कोर्ट अंडर प्रेशर में आ जाता है। आज उन्होंने कई टिप्पणियां ऐसी की है मीडिया के माध्यम से जो कोर्ट को अपमानित करती है। तो ये सारी वीडियो निकाल के हम गृह मंत्री से विनती करेंगे कि इनके खिलाफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कीजिए, इनके खिलाफ कोर्ट की अवमानना करने का भी दावा करिए, इनके खिलाफ एफआईआर भी करिए जो कोर्ट का बार बार अपमान करे, चाहे कोर्ट सूरत का होगा चाहे कोर्ट मुंबई का होगा, कोर्ट है। और दूसरी बात, मोदी जी के ऊपर जिस प्रकार से ये किया गया, आज न्यायालय ने उसको साबित कर दिया है। राहुल गांधी ने माफी मांगना चाहिए था, लेकिन उल्टा वो मोदी जी को फिर क्रिटिसाइज कर रहे हैं। हम इनको छोड़ेंगे नहीं, ओबीसी समाज छोड़ेगा नहीं, और खासकर देश का तेली समाज जो बहुसंख्यक समाज है वो भी नहीं छोड़ेगा। इनको हम बराबर जगह दिखाएंगे और अच्छे से जगह दिखाएंगे, आंदोलन भी करेंगे, कोर्ट में भी जाएंगे और इसके खिलाफ हम कड़ी कार्रवाई की मांग करेंगे। जिस तरीके से आपने इस जवाब में 4 से 5 बार मोदी जी को तेली समाज का नेतृत्व या ओबीसी का नेतृत्व बताया, अगर बीजेपी जातिपात और इन सब पे विश्वास नहीं करती तो प्रधानमंत्री के तौर पर अगर टिप्पणी उनके ऊपर की है, प्रधानमंत्री अपने आप में सर्वोच्च पद होता है, तो बार बार ये तेली समाज बताने की जरूरत क्या आन पड़ी? देखिए, उन्होंने प्रधानमंत्री करके एक व्यक्ति का अपमान नहीं किया, प्रधानमंत्री करके नहीं, वहां जाकर व्यक्तिगत रूप से जात करके ये सजा प्रधानमंत्री के ऊपर गाली देने से नहीं हुई है। आप देख लीजिए भाई साहब, ये सजा हुई है उनके जीवन के ऊपर, उनके व्यक्तिगत जीवन के ऊपर। एक सामाजिक तौर पे उनको क्रिटिसाइज किया गया राहुल गांधी की तरफ से। प्रधानमंत्री को तो अपोजिशन बार बार कहता है ऐसा है वैसे है, वो ठीक है, लेकिन तुम वहां पर जाकर सामाजिक रूप से एक वहां पर सार्वजनिक रूप से जाकर वहां एक समाज को, एक व्यक्ति को लेकर जब आरोप करते हैं तो वो आरोपी बड़ा होता है। इसलिए मैं बार बार कह रहा हूं, एक ओबीसी समाज से आए हुए एक गरीब आदमी की गरीब परिस्थिति से ऊपर आए हुए व्यक्ति के ऊपर आरोप किया गया है। और इस प्रकार का राहुल गांधी का रवैया जो है वो कोई भी महाराष्ट्र देश का आदमी सहन नहीं कर सकता, कोई भी ओबीसी समाज सहन नहीं कर सकता। हम जात पात की राजनीति करने वाले लोग नहीं है, लेकिन उस दिन की बात जो राहुल गांधी ने की थी वो मोदी जी नाम में की थी, वो बात प्रधानमंत्री करके नहीं की थी। इसलिए कोर्ट ने उनको सजा दी है, व्यक्तिगत रूप से गाली देने की सजा दी है, व्यक्तिगत रूप के आलोचना करके सजा दी है। इसलिए हम सारा समाज उनके पीछे खड़ा है, ओबीसी समाज उनके पीछे खड़ा है, और ऐसे समाज को और सामाजिक रूप को निंदा करने का किसको अधिकार नहीं है। इसलिए हम राहुल गांधी को नाही छोडेंगे। मुंबईत काढा असं राज ठाकरेंनी मागणी केलेली आहे, त्यासाठी हायकोर्टात पिटिशन पण पेंडिंग आहे। भाजपच्या काही नेत्यांनी मागे अशी मागणी केली। आज जिस तरीके से माहिम में कार्रवाई हुई है उसे कैसे देखते हैं? रात में राज ठाकरे का बयान आना और सुबह अर्ली मॉर्निंग कार्रवाई होना, कि दोनों चीजों को कैसे? देखिए, राज साहब ने कल सार्वजनिक रूप से 13 करोड़ जनता के सामने, क्योंकि राज साहब की सभा सारी लाइव थी, अब सरकार का जब प्रश्न चिन्ह हो जाता है कि सरकार के सामने बात आती है और इतने सार्वजनिक स्वरूप से आती है, सही तो वो जो मजार बनी है, जो वहां अतिक्रमण हुआ है, वो महानगर पालिका का वो समय का जब वह उद्धव ठाकरे सरकार में थे, नीचे में महानगर पालिका शिवसेना की थी, उद्धव ठाकरे के पास थी, तब से ये कार्यक्रम चालू है। अब माहिम के वहां के लोकल अधिकारी कारपोरेशन के उनकी जवाबदारी है, वहां की तब के पुलिस की जवाबदारी जो भी है, लेकिन जब सार्वजनिक रूप से जब सरकार के सामने बात आती है और वो संवेदनशील बात हो जाती है तो सरकार ने तुरंत कार्रवाई करनी चाहिए थी, रात को 12 बजे करनी चाहिए थी। लेकिन वहां पे अंधेरा है, वहां पे समंदर में ये परिस्थिति निर्माण हुई है। मैं सरकार का अभिनंदन करूंगा, जैसा सूरज निकला तुरंत सरकार ने, एकनाथ जी देवेंद्र जी ने, सरकार ने संवेदनशील सरकार जिसको कहते हैं, ऐसी कार्रवाई की कि उसको वहां से हटना पड़ा, उनको हटाना पड़ा और अतिक्रमण तोड़ दिया गया।
मैं उनका अभिनंदन करता हूं और राज ठाकरे साहब का भी अभिनंदन करता हूं। उन्होंने सार्वजनिक रूप से ऐसी चीजों को उन्होंने बाहर लाया, उनका भी अभिनंदन करता हूं। कांग्रेस नेताओं के बयान आ रहे हैं जिस तरह से सूरत कोर्ट का जो जजमेंट आया उसको लेके कहीं ना कहीं राहुल गांधी के समर्थन में भी कुछ रैलियां निकली है देश में, उसको किस तरह से देखते हैं? नहीं, हम लोग भी रैलियां निकालेंगे, हम लोग भी चाहे तो जितना आंदोलन करना हम भी करेंगे, लेकिन न्यायालय की अवमानना उन्होंने की है, ओबीसी समाज की अवमानना की है, एक जात की एक समाज के जो जात होती है तेली समाज की, वो अवमानना की है, समाज में एक जात भी उसका भी अवमानना की है, उनके सरनेम को लेकर अवमानना की है, उनके व्यक्तिगत जीवन पे अवमानना की है राहुल गांधी ने, सामाजिक रूप से अवमानना की है, सार्वजनिक रूप से अवमानना की है, ओबीसी समाज को लेकर अवमानना की है। राहुल गांधी के पूरे अगर भाषण सुनेंगे, इसलिए कोर्ट ने एक एक चीज देखते हुए, एक एक वर्ड को देखते हुए उनके ऊपर सजा सुनाई है। कोर्ट ऐसा कभी भी किसी को गलत सजा नहीं सुनाते भाई साहब, कोर्ट ने सजा सुनाई है। सजा सुनाने के बाद राहुल गांधी का पहला वर्ड आना चाहिए था कि मैं देश की माफी मांगता हूं, मैं मोदी जी की माफी मांगता हूं, क्योंकि सजा सुनाई गई है। सर, आम आदमी पार्टी की तरफ से आज से 2024 के जो इलेक्शन है उसके लिए एक अभियान शुरू किया गया है, मोदी हटाओ देश बचाओ, उसको किस तरह से देखते हैं आप? मैं अभी दूसरी प्रेस उसके लिए लूंगा कल, लेकिन आज राज ठाकरे के कल के बयान पर है कि कल उन्होंने कहा कि लाउड स्पीकर का मुद्दा जो हमने पहले उठाया था, अब उसको इस सरकार को कंटिन्यू करना चाहिए और लाउड स्पीकर की जो आवाज बढ़ रही है उसको बंद करना चाहिए। देखिए, लाउड स्पीकर को लेकर जिस प्रकार से उन्होंने कल बोला है, जिस प्रकार से सरकार ने आज स्टेप ली है, उस प्रकार से कायदे के अंदाज में जो जो कल में है, सुप्रीम कोर्ट को लेकर जो कुछ इसमें ऑर्डर्स है, उसको लेकर सरकार निश्चित रूप से अच्छी कार्रवाई मागणी होती की एकंदरीत परिषदेवर भोंगे घालावे, भाजपची भूमिका काय असेल असा आणि सरकार यावरही कारवाई करेल का? हायकोर्टाने ऑर्डर पण दिलेली तशी आहे. मी वारंवार सांगतो आहे, सुप्रीम कोर्टाचे याबद्दलचे क्लिअर निर्णय आहे, त्यामुळे त्या निर्णय आणि राज ठाकरे साहेबांची, त्यांनी साहेबांनी सांगितलं ना, मी स्वतः व्यक्तिगत जाऊन भेटणार आहे, मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहे, जेव्हा ते मुख्यमंत्र्याकडे जातील आणि ते निवेदन देतील त्यानंतरचा प्रश्न निर्माण होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.